महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुन्हा एकदा शड्डू ठोकलेला आहे। कर्जतमध्ये त्यांनी शरद पवार यांच्यावरती घणाघाती टीका सुद्धा केलेली आहे। आपल्यासोबत प्रवीण दरेकर आहेत, विधान परिषदेचे आमदार, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। दादा ज्या पद्धतीने आता आक्रमक भूमिका घेत आहेत आणि एक महत्त्वाचा गौप्यस्फोट सुद्धा त्यांनी केला आहे की शरद पवारांनी सांगितलं होतं की मी राजीनामा देतो, तुम्ही सरकारमध्ये जा। यानंतर जितेंद्र आव्हाड यांना सांगून त्यांनी आंदोलन करायला लावलं आणि मग पुन्हा एकदा राजीनामा मागे घेतला। तर एक मोठा गौप्यस्फोट म्हणावा याला। शरद पवारांच्या एका वेळी अनेक भूमिका घेऊन राजकारणात चकवा देत कसं राजकारण करायचं हे 40-50 वर्ष महाराष्ट्रानं पाहिलेलं ऐकलेलं आहे, त्याची अनुभूती झालेली आहे। पण आता तर शरद पवार साहेबांना घरचा आहेर पुन्हा एकदा अजितदादांनी दिला आहे। ज्या वेळेला एमईटीत सभा झाली त्याही वेळेला अनेक गोष्टींचा पर्दाफाश पवार साहेबांनी, प्रफुल्ल पटेलांनी केला आणि पुन्हा 2004 पासून पवार साहेबांची भूमिका युतीच्या संदर्भात काय होती भाजपसोबत हे त्यांनी अधोरेखित केलंय आणि त्याच्यामुळं पवार साहेबांच्या वेगवेगळ्या भूमिका दाखवणं वेगळं, करणं वेगळं, हे पुन्हा एकदा घरच्याच व्यक्तीनं अधोरेखित करत घरचा आहेर दिलाय असं म्हणावं लागेल। नक्कीच, पण दुसरा आरोप पण त्यांनी असा केलेला आहे की ज्यावेळी सगळे तुमच्यासोबत आले त्यावेळी सुद्धा शरद पवारांनी बोलवलं होतं, मंत्र्यांसोबत भेटायला बोलवलं आणि भेटल्यानंतर म्हणाले की तुम्ही योग्य ट्रॅकवर आहात। मग याला काय म्हणालो? शरद पवार म्हणजे मिळालेले आहेत असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय। नाही, शरद पवार काव्यबाज राजकारणी आहेत हे त्यांची ओळख आहे आणि त्याच्यामुळे ते 100% असं बोलले असतील की ट्रॅकवर आहात। त्याच वेळेला त्यांच्या मनामध्ये दुसरा विचारही असू शकतो, कारण ते दाखवतात एक, जायचं एका दिशेला आणि करतात वेगळी गोष्ट, असा त्यांचा राजकारणाचा अजूनपर्यंतचा अनुभव आहे। आणि मला वाटतं आता अंतर्गत या गोष्टी घरचीच व्यक्ती बाहेर त्या ठिकाणी काढताना दिसते। म्हणजे त्यांची ती राजकारणाची जी काही नीती होती ती आता पुन्हा एकदा अधोरेखित अजितदादांच्या माध्यमातून होताना दिसते। त्या गटातली लोक पावसात भिजण्याचं नाटक करतात असं सुद्धा दादा म्हणतात आणि असं काहींना वाटतं की महाराष्ट्राच्या राजकारणात की केवळ मुलीच वंशाचा दिवा चांगल्या पद्धतीने लावू शकतात, अशी टीका पण केली। दादाची एक व्यथा जी आहे ती पुढे येते, त्यांना लीड करता आलं नाही एनसीपी मध्ये। नाही, खरं म्हणजे दादाची खदखद, दादाची व्यथा आणि दादाची जी मुस्कटदाबी त्या ठिकाणी होत होती ती आता बाहेर येताना त्या ठिकाणी दिसते। कारण अनेकदा त्या ठिकाणी पवार साहेबांची इच्छा असताना, संमती असताना नंतर वेगळी भूमिका त्या ठिकाणी घेतल्याचं दादांनी त्या ठिकाणी सांगितलं आहे आणि त्याच्यामुळे आता अनेकदा संधी होती दादांना। ज्या वेळेला काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादीचे जास्त आमदार होते त्यावेळेला अजितदादांना मुख्यमंत्री करता आलं असतं, तेव्हा झाले नाहीत। ही खंत त्यांनी एमईटीच्या मेळाव्यामध्ये त्या ठिकाणी बोलली होती आणि त्याच्यामुळं नाव न घेता ज्यांनी त्या ठिकाणी ज्या भूमिका घेतल्या आहेत त्यावर टीका अजितदादांनी आपल्या स्टाईलपणे करायला सुरुवात केल्याचं दिसतंय। 4 जागा ज्या आहेत, रायगड, शिरूर आणि बारामती, त्यासोबत इतर जागा, या सुद्धा अजित पवार विरुद्ध शरद पवार गट असा एक सामना रंगताना दिसेल असं सुद्धा सूचित वक्तव्य दादा करतायत। त्यामुळे यंदाची जी लोकसभा निवडणूक आहे ती अत्यंत रंगत होईल असं म्हणावं। नाही, हे बघा, निवडणुकांमध्ये कोणतरी लढत असतं, त्याच्यासमोर कोणतरी येत असतं। त्याच्यामुळे सुप्रिया सुळेंच्या विरोधात कोणतरी लढणार होतं, परंतु आता ज्या अजितदादांनी बारामती बांधलं, निर्विवाद शरद पवार साहेब नेते होतेच, परंतु प्रत्यक्षदर्शी बारामती विधानसभा क्षेत्रात दादांनी व्यक्तिशः काम मोठं उभं केलंय, हे बारामतीकर त्या ठिकाणी नाकारत नाहीत। आणि मग जर पुणे जिल्ह्यात बारामतीत दादांचं काम असेल तर रंगतदार लढत निश्चित होईल। त्यातच घरात लढत असल्यामुळे आणखी लोकांचं लक्ष त्याकडं वेधलं जातं, त्यामुळे रंगतदारच लढत त्या ठिकाणी होत असते। आणि 4 लोकसभा ह्या राष्ट्रवादीकडे होत्यात आणि जनरली ज्या लोकसभा ज्यांच्याकडे आहेत त्यांनी त्या लढवाव्यात अशा प्रकारचा संकेत दिसतो आणि त्या उपर पक्षश्रेष्ठी भारतीय जनता पार्टीचे शिंदेसाहेब दादांबरोबर बसून जागा वाटप त्या ठिकाणी करतील। परंतु या 4 जागी त्यांच्या खासदार असल्या कारणानं त्यांना अपेक्षा आहे वरिष्ठांशी सल्लामसलत करत या जागा आणखी जे काय असेल
ते दादांच्या पारड्यात पडेल. नक्कीच. सगळ्यात जास्त जागा कुणाला मिळतील? अर्थात ना भारतीय जनता पार्टी. भारतीय जनता पार्टी हा सर्वात मोठा पक्ष आहे, त्यांचे खासदार सर्वाधिक आहेत, त्याच्यामुळे स्वाभाविकपणे भारतीय जनता पार्टीच जास्तीत जास्त जागा त्या ठिकाणी लढवेल. शिंदेसाहेबांच्या शिवसेनेचेही खासदार त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आहेत आणि त्याच्यामुळे निवडून येण्याची क्षमता आणि खासदारांची असणारी संख्या, त्यांना असणारा जनाधार, अशा सर्व इक्वेशनवर तिन्ही पक्षाचे नेते आमच्या दिल्लीतल्या पक्षश्रेष्ठींच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी निर्णय घेतील. उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा नालायक असा उल्लेख केला आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा. ज्या पद्धतीची भाषा वापरली जाते याबद्दल काय म्हणाल? कारण दत्ता दळवी यांनी जी भाषा वापरली त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला, 15,000च्या जात मुचलक्यावर, आता त्यांची सुटका पण झाली, पण शिवसेनेचे नेते ते आक्रमक मोडमध्ये आले असं म्हणावं आता? नाही, तर नालायक बोलणं म्हणजे आक्रमक मोड असेल तर सगळेच जण आता शिव्या देत सुटतील. त्याच्यामुळे याला संस्कृतीचा राज बोलतात, याला आक्रमक मोड बोलत नाही किंवा विकृती म्हणतात. राज्याच्या मुख्यमंत्र्याला नालायक बोलणं म्हणजे हे काय आक्रमकता याला बोलतात का? माननीय नारायण राणेसाहेब ज्या वेळेला त्या ठिकाणी हिरक महोत्सव की रौप्य महोत्सव याच्यावर ज्या अमृत महोत्सव याच्यावर जेव्हा त्या ठिकाणी आझादी का अमृत महोत्सवावर ज्या वेळेला या उद्धवजींनी विचारलं हे खरं आहे का रे, किती कुठला महोत्सव आहे, त्यावेळेला राणेने अशाच प्रकारे रिॲक्शन दिली होती. बरं, ते काय नालायक पण बोलले नव्हते. मी असतो तर काय केलं असतं, त्याच्यावर त्यांना अटक केली होती ना. आणि जर या ठिकाणी याच कारणासाठी दत्ता दळवींना पोलीस न्यायालय एक न्याय देत असेल तर उद्धव ठाकरेंची सुद्धा अशा प्रकारचं नालायक बोलण्याची चौकशी झाली पाहिजे. काय कायद्यासमोर दत्ता दळवी वेगळा, नारायण राणे वेगळे आणि उद्धव ठाकरे वेगळे नाहीत. त्याच्यामुळे कायद्यात सगळ्यांना समान न्याय हवा. किंवा जर अशा प्रकारची वक्तव्य कोणाची येत असतील तर चौकशी होऊन कारवाई त्या ठिकाणी व्हायला हवी. मला वाटतं त्यांना कारवाईचीच अपेक्षा असेल. म्हणून एकदा नालायक बोलून आपल्यावर कोण कारवाई करत नाही, दखल घेत नाहीत, म्हणून दुसऱ्या वेळेला पुन्हा बोलतायत. कदाचित त्यांनाही वाटत असेल पुन्हा माझ्यावर कारवाई होऊन सहानुभूती मिळवायला एक मोका मिळतोय काय, अशा अपेक्षेतनं पण ते बोलू शकतात. पण तुम्ही मोका देणार का, हा पण तो प्रश्न आहे. नाही, शिंदे साहेबांची भूमिका अत्यंत समंजस अशी मुख्यमंत्री झाल्यानंतर दिसते. कारण जेव्हा जेव्हा उद्धव ठाकरे, संजय राऊत हे त्या ठिकाणी वाटेल ते आरोप करत आहेत, शिव्यांची लाखोली होत आहेत, त्यावेळेला शिंदेसाहेब जराही रिॲक्ट होत नाहीत. खरं म्हणजे त्यांचा स्वभाव त्या ठिकाणी लगेच रिॲक्ट होण्याचा आहे. परंतु मुख्यमंत्री पदाचा मुकुट डोक्यात असल्याकारणाने ते अत्यंत संयमाने घेत आहेत. उलट ते सांगतायत की तुम्ही जेवढं मला बोलाल तेवढं वेगानं मी विकास कामं करेन. आणि त्याच्यामुळे त्यांना जे हवंय ते शिंदेसाहेब करत नाहीत. त्यामुळे पुन्हा पुन्हा शिव्या देत आता तरी आमच्यावर कारवाई करा अशी बहुतेक त्यांची अपेक्षा दिसते. बरं, एक मराठा आरक्षणाचा संदर्भातला महत्त्वाचा प्रश्न आहे. जरांगे पाटील यांची सभा होती, दुष्काळी अवकाळी पावसाचं त्यावर सावट आलं, मोठी सभाही होणार होती असं बोललं जात आहे. अजित पवार म्हणतात की अल्टिमेटम देऊन मराठा आरक्षण मिळणार नाही. भुजबळ म्हणतात की चर्चेनं हा प्रश्न सुटेल. तर बच्चू कडू म्हणतायत की भुजबळ ज्या पद्धतीनं काम करतायत ते सुद्धा मुख्यमंत्री होऊ शकतात. या संपूर्ण प्रक्रियेकडे आणि यामागे राजकारण दडलं असं म्हणावं, काय म्हणावं नेमकं? मला वाटतं वस्तुस्थिती आणि कायदा सगळ्यांनी समजून घेण्याची आवश्यकता आहे. आरक्षण या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलं होतं, ते हायकोर्टात टिकलं, सुप्रीम कोर्टात ठाकरे सरकारच्या दुर्लक्षपणामुळे ते फेटाळलं गेलं. आणि आरक्षण हे आयोगाचं सर्वेक्षण करून मागासले पण सिद्ध करून देणं हीच माझ्या ज्ञानाप्रमाणे कायदेशीर प्रक्रिया आहे. आणि त्याच्यामुळे आरक्षणाच्या बाबतीत सगळ्या पक्षाच्या नेत्यांच्या, सगळ्या पक्षाच्या भूमिका आहेत की मराठा समाजाला आरक्षण दिलंच पाहिजे, द्यायला हवंय. तथापि ओबीसींचं आरक्षण कमी करू नको ही सगळ्या पक्षाची भूमिका आहे. त्याच्यामुळं भुजबळ बोलतायत ती सगळ्या पक्षाची भूमिका आहे. आणि मराठांना आरक्षण देण्याच्या बाबतीत कुणाचाच विरोध नाही आहे. अजितदादा पवार यांनी पण आज त्या ठिकाणी सांगितलं की मराठ्यांना आरक्षण दिलंच पाहिजे, परंतु ओबीसीतनं नको, कुणाच्या ताटातून काढून आरक्षण देणं त्या ठिकाणी योग्य होणार नाही. या राज्यामध्ये शांतता, एकोपा राहिला पाहिजे, ही सगळ्यांची त्या ठिकाणी भूमिका आहे.
परंतु अशा प्रकारचा संघर्ष उभा करणं समाजाच्या दृष्टीनं, महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीच्या दृष्टीनं योग्य नाही. त्यामुळे भुजबळांनी पण जातीपातीच्या जोखडातनं बाहेर आलं पाहिजे. त्यांनी महाराष्ट्राचा नेता त्या ठिकाणी झालं पाहिजे. समाजापुरतं नेतृत्व करणं, त्यांना न्याय देणं मी समजू शकतो, परंतु त्या राज्याचे नेते आहेत, राज्याचे मंत्री आहेत आणि मंत्री म्हणून त्यांची भूमिका ही सर्वव्यापी महाराष्ट्रासाठी असावी. आता बच्चू कडू जर म्हणत असतील भुजबळांनी चांगलं काम केलं तर मुख्यमंत्री होतील, मला वाटतं महाराष्ट्रात चांगलं काम करणारे खूप नेते आहेत, पण होऊन गेलं. चांगल्या कामावर मुख्यमंत्री होत नसतो. मुख्यमंत्री हा आवश्यक असणाऱ्या संख्येवर होत असतो. आता आमच्या 3 पक्षांचं सरकार आहे, उद्या पुन्हा निवडणुका झाल्या आणि समजा अजितदादांचे जास्त आमदार आले तर त्या पक्षाने त्यांचा नेता ठरवला पाहिजे. मग आता कदाचित अजितदादा मुख्यमंत्री होतील की छगन भुजबळ होतील, असा काही नवीन विषय पुढे येतोय का? नाही तर असे अनेक चांगले नेते झाले आहेत ना. गणपतराव देशमुख होतेच ना महाराष्ट्रात, निष्कलंक, चारित्र्य संपन्न, अभ्यासू असा आमदार होता, चांगला होता, परंतु ते मुख्यमंत्री नाही होऊ शकले. कारण संख्या लागते मुख्यमंत्री व्हायला आणि त्याच्यामुळे वाटतं जोपर्यंत संख्येचं गणित जमत नाही, त्यांचा पक्ष ठरवत नाही आणि मेजॉरिटी येत नाही, तोपर्यंत मुख्यमंत्री होत नसतो. हे आता बच्चू कडूंनाही माहीत आहे, भुजबळांनी माहीत आहे. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. तर प्रवीण दरेकर यांनी आपली भूमिका या ठिकाणी मांडलेली आहे. त्यासोबतच छगन भुजबळ यांना देखील त्यांनी सल्ला दिलेला आहे, बच्चू कडू यांना देखील सल्ला दिलेला आहे आणि त्यासोबतच शिवसेनेचं जे नेतृत्व आहे, उबाटा पक्षाचं नेतृत्व, त्यांच्यावर टीका केली आहे. कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.